आज मला दोन विषयावरती आवर्जून बोलायचं आहे. पहिला विषय म्हणजे धनंजय मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी ही केली जाणार आहे. अशा पद्धतीच्या काही न्यूज आणि पोस्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर धनंजय मुंडे, त्याचबरोबर अजितदादा पवार यांची 1 ते 1.5 तास बैठक संपन्न झालेली आहे. परंतु बैठकीत झाल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचं काही माहिती देण्यात आली नाही. असं सांगण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून, मी फक्त दादांची भेट घ्यायला गेलो होतो आणि माझी भेट झाली असे इथपर्यंतच सांगण्यात आलेले. परंतु यामागे काही राजकारण शिजलेले आहे का? त्याचबरोबर धनंजय मुंडे यांची हकालपट्टी कशा पद्धतीने केली जाऊ शकते, त्यांना पक्षातून किंवा त्यांचं जे पद आहे ते कशा पद्धतीने काढले जाऊ शकते, या संदर्भात आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा एक विषय आहे तो म्हणजे धनंजय मुंडे, त्याचबरोबर वाल्मिकांना कराड आणि सूरज धस यांच्या माध्यमात जे काही चालू आहे त्यामध्ये कुठेतरी राजकारण शिजत आहे का? राजकारणाच्या माध्यमातून कोणीतरी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे का? याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी मात्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट पाहायला मिळतील. आता ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला तो पूर्णपणे बीड हादरून गेलेले आहे. कारण तर या ठिकाणचं राजकारण असेल आणि बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं आणि आजही सांगत आहे. त्याच पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच काही न्यूज सुद्धा समोर येत आहेत. ज्या पद्धतीने त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील हे बीडच्या अंडरखाली घेण्यात आलेले आहेत. म्हणजे बाहेर जिल्ह्यात जे कर्मचारी होते ते परत एकदा बीडमध्ये बोलवण्यात आले होते. त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे या ठिकाणचे कलेक्टर असतील, तहसीलदार असतील किंवा मोठाला अधिकारी असतील, याच बीडमध्ये परत वापस आणण्यात आलेले. कुठेतरी धनंजय मुंडे याचा वर्चस्व त्या ठिकाणी आहे, कुठेतरी दहशत सुद्धा आहे, ते सुद्धा स्पष्ट होते. कारण तर ज्या पद्धतीने संतोष देशमुखचे मारेकरी हे दिवस जवळपास 20 ते 22 दिवस पलटल्यानंतर सुद्धा पकडले जात नाहीत. पकडले गेल्यानंतर त्यावरती कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जात नाही किंवा त्यांना जो आरोपी आहे ते कुठेतरी सिद्ध केले जात नाही. नंतर तो आरोपी परत एकदा काही प्रमाणात फरार होतात. असे बरेच काही प्रकरण घडले आणि त्यातून कुठेतरी असं आहे की धनंजय मुंडे यांचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे आणि वाल्मिकांना कराडचे संबंध सुद्धा काही प्रमाणात स्पष्ट झालेले. तशा पद्धतीचं धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं. माझे जवळचे निकटी आहेत हे आपलं वाल्मिकांना कराड असंही सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे आता ज्या पद्धतीचं राजकारण होत आहे, कुठेतरी सुरेश धस असतील, त्याचबरोबर जरंगे पाटील असतील आणि शिरसाट असतील, अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. ते विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील, काही प्रमाणात असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठेतरी सुरेश धस हे राजकारण करत आहेत. परंतु राजकारण हे बाजूला ठेवायला पाहिजेत. कारण तर एक व्यक्ती कोणत्या समाजाचा नाही किंवा कोणत्या जातीचा नसतो. जो हत्या झाली ते कुठेतरी निंदनीय आहे आणि त्या संतोष देशमुख यांना कुठेतरी न्याय मिळावा ही सर्व सामान्याची भूमिका आहे. परंतु असं होताना दिसत नाही. एकीकडे कुठेतरी राजकारण चाललेले अशा पद्धतीने सांगितले जाते, परंतु राजकारण नसून कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी समाजकारण नसून त्या ठिकाणी न्याय मिळवण्याकरता ही लढाई चालू करण्यात आली होती आणि कुठेतरी याचं रूपांतर न्यायामध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु तसं दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने आज धनंजय मुंडे असतील, अजितदादा पवार असतील यांची एक भेट झाली, ती भेट जवळपास 1 ते 1.5 तास झाली. परंतु या 1 ते 1.5 तासामध्ये कोणत्या प्रकारची पत्रकाराला व्यवस्थित माहिती धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली नाही. नेमकं चाललं काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर आता ज्या पद्धतीने अजितदादा पवार असतील ते कोणत्या प्रकारचं त्यांच्यावर डाग लावून घेण्याचं काम हे अजितदादा पवार हे करू शकत नाहीत. ज्या पद्धतीने सूरज धस असतील ते त्यांच्या भाजपच्या पक्षाचं काम करत आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याकरता ते लढत आहेत. आणि कुठेतरी जे विरोधी पक्ष आहेत ते म्हणत असतील की म्हणतील इथून पुढे जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर ते असंही सांगतील की आम्ही एवढ्या पक्षाची, एवढ्या लीडनं निवडून आलेल्या पक्षधारकाची कुठेतरी आम्ही हकालपट्टी केलेली आहे. धनंजय मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचं काम किंवा जे पद आहे त्यांच्याकडे ते पदातून काढून टाकण्याचं काम आमच्या माध्यमातून केलंय, अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. त्याचबरोबर
जे पक्षधारक आहेत ते कुठेही असं सांगण्याचा प्रयत्न करतील, देवेंद्र फडणवीस असतील, सुरेश दस असतील, जे कोणी आरोप करीत असेल किंवा जे कोणी यामध्ये राजकारण करत असेल किंवा जो कोणी यामध्ये गुन्हेगार असेल त्याला आम्ही सजा देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. आम्ही आमच्या पक्षात जरी कोणी असेल आणि त्याच्यावर जर गुन्हा दाखल केला असेल किंवा त्याच्यावर कुठे आरोप होत असेल तर ते हाकलण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. अशा पद्धतीची भूमिका भाजप सुद्धा घेऊ शकते आणि विरोधी पक्ष सुद्धा त्यांची भूमिका घेऊ शकते. अशा पद्धतीचे धनंजय मुंडे याला कदाचित हकालपट्टी ही केली जाऊ शकते. कारण तर ज्या पद्धतीने स्वतःवर कोणती एखादी बाजू ओढवल्या जाते, आपल्या खुर्चीला कुठेतरी धक्का बसेल असं जर वाटलं तर नक्कीच त्या पक्षातून त्या व्यक्तीला काढल्या जाते, असं तरी सध्याचं चित्र दिसत आहे. आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.